हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे नवी मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन 2026 चे जे रिक्रुटमेंट आहे त्यासाठी जनरल नॉलेज हा कॉमन टॉपिक आहे. तर त्यासाठी आज टॉपिक 10 फंडामेंटल राईट्सचे काही एमसीक्यूज आपण इथे कव्हर करत आहे. ठीक आहे. आणि ही जी सिरीज आहे हे टिल एक्झाम पर्यंतची ती स्टार्ट राहणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा, जनरल नॉलेजचे एमसीक्यूज पीडीएफ पण अवेलेबल आहे ज्याच्यामध्ये सगळेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल, व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे फंडामेंटल राईट्सचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे, फंडामेंटल राईट्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया आर मेनली कंटेन इन. भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार मुख्यतः कोणत्या भागात दिलेले आहेत? तर बघा, ऑप्शन आहे पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5. द करेक्ट आन्सर आहे सेकंड, पार्ट 3. Part 3, Article 12 to 35 of the Constitution guarantee fundamental rights. Next, second, which article define the state for the purpose of fundamental rights? मूलभूत अधिकारांच्या संदर्भात स्टेट ही संज्ञा कोणत्या अनुच्छेदात परिभाषित केली आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 12, आर्टिकल 13, आर्टिकल 14, आर्टिकल 19. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल 12. अनुच्छेद 12, आर्टिकल 12 define the term state including government and authorities. Second, third, which fundamental right ensure equality before law and equal protection of law? कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण कोणता मूलभूत अधिकार सुनिश्चित करतो? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 15, 14, 19, 21. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड आर्टिकल 14, अनुच्छेद 14. Article 14 guarantee equality before law and equal protection of law. Next, fourth, the right to freedom is provided under which group of articles? स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदामध्ये दिलेला आहे? तर बघा, ऑप्शन आहे आर्टिकल 12 to 15, आर्टिकल 16 to 18, आर्टिकल 19 to 22 and आर्टिकल 23 to 24. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आर्टिकल 19 to 22, अनुच्छेद 19 ते 22, because it deal with freedom and protection against arbitrary arrest. Next, fifth, which of the following freedom is guaranteed under the article 19 of the Constitution of India? भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19 अंतर्गत खालीलपैकी कोणते स्वातंत्र्य दिले आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्रीडम टू वोट, सेकंड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, थर्ड फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन अँड फोर्थ फ्रीडम फ्रॉम एम्प्लॉयमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बिकॉज आर्टिकल 19 guarantees 6 freedom including speech and expression. Next, sixth, the right against exploitation prohibits. शोषणाविरुद्धचा अधिकार खालीलपैकी कशात प्रतिबंध आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट अनटचॅबिलिटी, सेकंड फोर्स लेबर अँड चाइल्ड लॉ, थर्ड रिलिजियस डिस्क्रिमिनेशन अँड फोर्थ प्रॉपर्टी कॉन्स्फिकेशन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फोर्स लेबर अँड चाइल्ड लेबर, सक्तीची मजुरी व बालमजुरी, बिकॉज आर्टिकल 23 and 24 prohibit forced labor and child labor in hazardous industries. Next, seventh, which article abolish untouchability? अस्पृश्यता रद्द करणारा अनुच्छेद कोणता आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 15, 16, 17, 18. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड आर्टिकल 17. Article 17 abolish untouchability and declare it punishable. Next, 8. Which fundamental right allows citizen to approach the Supreme Court for enforcement of rights? मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार कोणता आहे? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट राईट टू इक्वॅलिटी, सेकंड राईट टू फ्रीडम, थर्ड राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज अँड फोर्थ कल्चरल राईट्स. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज, घटनात्मक उपायांचा अधिकार, बिकॉज आर्टिकल 32 प्रोव्हाइड द राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. नेक्स्ट, नाइन्थ, the right to education 16 to 14 year was added to fundamental right by which amendment? 6 ते 14 वर्षे वयोगटातील शिक्षणाचा अधिकार कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत अधिकार म्हणून समाविष्ट केला? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, 44th,
86 and 91st. The correct answer आहे third 86th constitutional amendment. 86वी घटना दुरुस्ती because it inserted article 21A making education a fundamental right. Next 10th, which fundamental right protect the interest of minorities in education and culture? शिक्षण व संस्कृतीच्या बाबतीत अल्पसंख्याकांचा हितांचे संरक्षण करणारा अधिकार कोणता आहे? बघा ऑप्शन आहे राईट टू इक्वॅलिटी, सेकंड कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, थर्ड राईट टू फ्रीडम अँड फोर्थ राईट टू प्रॉपर्टी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड कल्चरल अँड एज्युकेशनल राईट, सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार, बिकॉज Article 29 and 30 protect minority culture and educational rights. Next 11th, which of the following rights was removed from the list of fundamental rights? खालीलपैकी कोणता अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून काढून टाकण्यात आला? बघा ऑप्शन आहे फर्स्ट राईट टू फ्रीडम, सेकंड राईट टू प्रॉपर्टी, थर्ड राईट टू इक्वॅलिटी अँड फोर्थ राईट टू रिलिजन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड राईट टू प्रॉपर्टी, मालमत्तेचा अधिकार, बिकॉज 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट रिमूव्ह द राईट टू प्रॉपर्टी ॲज अ फंडामेंटल राईट. तसंच बघा मेकॅनिकल साठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, शॉर्ट नोट प्लस एमसीक्यूज प्रोफेशनल नॉलेजचे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 12, द राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी इज गॅरंटीड अंडर. जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट आर्टिकल 19, आर्टिकल 20, आर्टिकल 21, आर्टिकल 22. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड आर्टिकल 21. आर्टिकल 21 गॅरंटी प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी. नेक्स्ट 13, which writs is issued by court to produce a detained person before the court. अटक केलेल्या व्यक्तीला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी कोणता लेख मीन्स रिट्स जारी केला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅड्रस, सिरिओरिरी, हेबियस कॉर्पस अँड को वॉरंटो. तो करेक्ट आन्सर आहे थर्ड हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस प्रोटेक्ट पर्सनल लिबर्टी अगेन्स्ट अनलॉफुल डिटेन्शन. नेक्स्ट 14, which of the following fundamental right is available only to citizen and not foreigners? खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार फक्त नागरिकांनाच उपलब्ध आहे? बघा ऑप्शन आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, सेकंड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, थर्ड प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड लिबर्टी अँड फोर्थ प्रोटेक्शन अगेन्स्ट आर्बिट्ररी अरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बिकॉज freedom under article 19 are available only to citizens. Next 15, which article declare that law inconsistent with fundamental rights are void? मूलभूत अधिकारांशी विसंगत असलेले कायदे अमान्य ठरणारा अनुच्छेद कोणता आहे? बघा ऑप्शन आहे आर्टिकल 13, आर्टिकल 12, आर्टिकल 14, आर्टिकल 32. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट आर्टिकल 13. It's invalidate law that violates fundamental rights. Okay. तसंच बघा इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, गव्हर्नमेंट स्कीम, जनरल नॉलेज, मराठी व्याकरण आणि ऍक्ट्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहे. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.